साहित्य उत्सव. नमस्कार. कथांजलीच्या आजच्या भागात मी रेश्मा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. कुठलाही समारंभ म्हटला की आपल्यात एक नवी ऊर्जा संचारते. मग तो समारंभ कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक कुठल्याही प्रकारचा असू देत. या समारंभाला यश, कीर्ती आणि कर्तृत्वाची झालर असेल तर माणसाचा आनंद अगदी आकाशाला भिडतो. पण अशा वेळी देखील आपले पाय जमिनीवर असायला हवेत. बऱ्याचदा हे यश, ही कीर्ती आपल्या डोक्यात जाते आणि मग खोट्या प्रशंसेला भुलून खऱ्या माणसांकडे आपण पाठ फिरवतो. ह्या चुका आपल्या नजरेतून सुटल्या तरी इतरांच्या नजरा या बाबी टिपल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आनंद असो, प्रशंसा असो, यश असो, प्रत्येक वेळी जागं राहणं, भानावर राहणं गरजेचं. माणसातला माणूस या कथासंग्रहातील अहमाय नमः ही कथा हाच बोध आपल्याला करून देते. अहमाय नमः. रूपराव भलतेच खुश होते. त्यांच्या खुशीचं कारणही तेवढंच महत्वाचं होतं. एका नामांकित प्रकाशन संस्थेने छापलेल्या त्यांच्या कविता संग्रहाचं आज प्रकाशन होणार होतं. पाहुणे सुद्धा तेवढेच तोलामोलाचे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नेते माधवराव अध्यक्षपद, तर ख्यातीप्राप्त अष्टपैलू साहित्यिक आणि फरडे वक्ते मोरेश्वरराव कविता संग्रहाचं विमोचन करणार होते. रूपरावांच्या 60-70 कविता दर्जेदार दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या होत्या. 6 कवितांना पुरस्कारही मिळाले होते. तसे ते कवी म्हणून वाचकांमध्ये परिचितही होते. परंतु खऱ्या अर्थाने कवी म्हणून आज त्यांच्यावर शिक्कामोर्तब होणार होते. रूपराव मुळातच कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन करण्यात खूपच निष्णात होते. आता तर त्यांच्याच कविता संग्रहाचं प्रकाशन म्हणल्यानंतर सगळं कसब पणाला लावून त्यांनी अगदी बारकाव्यानिशी 15 दिवसांपासूनच समारंभाची तयारी सुरू केली होती. त्यांचे धाकटे 2 भाऊ, भाऊजया, मावस बहीण, तिचे यजमान, भाऊ सासरे, मेहुणे आणि अशाच काही अतिजवळच्या निकटवर्तीयांना 2दा त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलावलं होतं. कुणी कोणते काम करायचे त्यानुसार कामाचे वाटपही केले होते. कामात ढवळाढवळ केलेली चालणार नाही अशी ताकीदही दिली होती. अशा जय्यत तयारीत ते कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. रूपरावांचा धाकटा भाऊ विजय आणि त्यांची पत्नी विजयिनी पाहुण्यांच्या आणि निमंत्रितांच्या स्वागतासाठी पुष्पांच्या पेटाऱ्यासह दुपारी 3:30 पासूनच गेटवर उभे होते. बाकीचे सगळे रूपरावांच्या सूचनेप्रमाणे हॉलमध्ये कार्यक्रमाची तयारी करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दिलेल्या वेळेच्या आधीच समारंभाची जय्यत तयारी झाली होती. आता रूपरावांच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदणं फुललं होतं. या आनंदात अन तोऱ्यात ते असतानाच हयात असलेले त्यांचे काका अन आत्याच्या यजमानांचं आगमन झालं. परंतु रूपरावांना त्यांना या, बसा असं म्हणण्याचंही भान नव्हतं. एवढे ते आपल्याच तोऱ्यात होते. आता मात्र रूपरावांची तगमग वाढली होती. सर्वात धाकटा भाऊ परागला सोबतीला घेऊन ते हॉलमध्ये सारख्या येरझाऱ्या मारित होते. कार्यक्रमाची वेळ टळून गेली होती. ते मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत होते, हातवारे करीत होते. खास निमंत्रित म्हणून ज्यांना ते आणि त्यांची पत्नी 2दा भेटले होते ते सुद्धा यायचेच होते. माधवराव आणि मोरेश्वरांना वेळात वेळ काढून रूपराव वारंवार भेटले होते. त्यांच्याच सवडीने आणि संमतीने कार्यक्रमाची वेळ ठरवली होती. तेही अद्याप यायचे होते. पराग उत्कृष्ट संचलन करता आहे. त्याला आग्रहपूर्वक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी बोलवतात. त्या भावाला डावलून मर्जी सांभाळणारा सहकारी मित्र म्हणून रूपरावांनी श्रीधररावांवर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली होती. त्यांची येण्याची वेळ टळून 15 मिनिटं होऊन गेली
तरीही तेही आले नव्हते. त्यामुळे रूपरावांचा हिरमोड झाला होता. रूपराव काहीसे अस्वस्थ असताना श्रीधररावांचं आगमन झालं. त्यांना बघून रूपरावांच्या संतापाचा पारा वर चढला होता. परंतु प्रमुख पाहुणे आले नव्हते की खास निमंत्रित. त्यामुळे रूपरावांचा पारा पुन्हा खाली घसरला. जर प्रमुख पाहुणे आले असते तर कार्यक्रमाचा खेळ खंडोबा होणार होता. ते टळल्यामुळे रूपराव मनोमनी काहीसे सुखावले होते. आता भव्य सुशोभित व्यासपीठावर माधवराव, मोरेश्वरराव आणि रूपराव बसले होते. रूपराव तर अतिशय फ्रेश दिसत होते. त्यांचे वयोवृद्ध काका आणि आत्याच्या यजमानांना व्यासपीठावर बसवतील अशी ज्येष्ठ उपस्थितांची अपेक्षा होती. कदाचित तीच अपेक्षा माधवरावांनी रूपरावांच्या कानात व्यक्त केली असावी. पण रूपरावांना ती पटली नसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची रेषा उमटली होती. नेमकी त्याच वेळी श्रीधररावांनी आगत स्वागत आणि विमोचनाची उद्घोषणा करताच रूपरावांची कळी खुलली होती. आता दीप प्रज्वलन, रूपरावांच्या आई वडिलांच्या फोटोचे पूजन, पुष्पहार असे पूर्वसमारंभाचे सोपस्कार पूर्ण झाले होते. त्यानंतर उत्तम गायिका असलेली त्यांची मावस बहीण छाया सरस्वती स्तवन म्हणणार होती. तोच त्यांची पत्नी वीणाने छायाच्या हातून ध्वनिक्षेपक घेऊन सरस्वती स्तवन म्हटलं. रूपरावांनी जाडजूड पुष्पहारांनी माधवराव आणि मोरेश्वररावांचं स्वागत केलं. कुटुंबियांच्या वतीने माधवरावांच्या हस्ते रूपरावांचा सत्कार झाल्यानंतर श्रीधररावांनी रूपरावांचे प्रेरणास्थान असलेले गुरुवर्य राजशेखर यांच्या सत्काराची घोषणा केली. रूपरावांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. आता श्रीधरराव पाहुण्यांच्या हस्ते रूपरावांचे काका आणि आत्याच्या यजमानांच्या सत्काराची घोषणा करतील असं उपस्थितांना वाटलं होतं. परंतु श्रीधररावांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविकच सुरू केलं. कवितेच्या भावार्थाच्या संदर्भाचा समन्वय नसलेलं, भरकटलेलं, पुनरावृत्तीसह लांबलेलं, कंटाळवाणं, मात्र कवीच्या थोरवीने ओतप्रोत भरलेलं. रूपरावांना ते मनापासून भावलं. आता श्रीधररावांनी कविता संग्रहातील 3 कवितांचं वाचन आणि रसग्रहणाची घोषणा केली. तेव्हा रूपराव खुर्चीत बसल्या बसल्याच अत्यानंदात खुदखुदू हसत होते. जीवन ही कविता वाचली त्यांची पत्नी वीणाने. दुसरे मेहुणे कप्तान यांनी अडखळत कशीबशी प्रश्न आणि प्रश्न ही कविता वाचली. राजशेखर हे कवी असल्यामुळे त्यांनी नाते या कवितेचं नुसतं वाचनच केलं नाही, तर कवीने कवितेत आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, आत्या, मावशी आदी नातेसंबंधांचं जेवढं वास्तववादी, हृदयस्पर्शी चित्रण केलं होतं तेवढंच सुरेख प्रगटन राजशेखर यांनी केलं. उपस्थितांना ते भावलं. मात्र कवितेचा वास्तवाशी संबंध असावा की नसावा ह्या कोड्यात टाकलं. ते रूपरावांच्या लक्षात आलं होतं. परंतु याची पर्वा न करता अगदी बेदरकारपणे रूपराव आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले. आता रूपराव मनमोकळेपणाने आपलं मनोगत व्यक्त करीत होते. कविता ही कवीच्या मर्मबंधाची ठेव असते, जीवनाचं वास्तव रूप असते, असे ते बोलत असतानाच अचानकपणे भावविव्हल झाले होते. त्याच अवस्थेत कवितेची आवड, साधना, प्रेरणा, प्रोत्साहन, आई वडील, पत्नी, कवी राजशेखर यांबद्दल ते भरभरून बोलले खरे, परंतु त्यांना अपेक्षित तेवढा उपस्थितांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. शेवटी त्यांनी आपलं मनोगत आटोपत घेतलं होतं. आता उपस्थितांच्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मोरेश्वररावांनी कविता संग्रहाच्या विमोचनाला सुरुवात केली होती. कवीची साधना, कवितेतली आशय गर्भता, संदर्भ आणि वास्तवता याविषयी ते चौफेर बोलत होते. कवितेची मौलिकता काय आहे, जीवनात समाधान मिळावं, नात्यात ओलावा, जिव्हाळा असावा, ही वास्तवता रूपरावांच्या कवितेतून प्रकट होते. परंतु कवीने नेमकं तेच आचरण करावं हे बंधनकारक असतं का? त्याचबरोबर कविता ही कवीची मर्मबंधाची ठेव असेल तर तसं वास्तव जीवनात का आढळत नाही हे कोडं अद्यापही उलगडलं गेलं नाही.
ते त्यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिलं. अशा काही कोपरखळ्या आणि कोट्यांमुळे रूपरावांचा चांगलाच विरस झाला होता. परंतु अध्यक्षीय भाषण सुरू होताच सगळं विसरून रूपराव आनंदात सुदबुद विसरायचेच बाकी होते. माधवराव हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे ते रूपरावांच्या मनाचं भान ठेवून बोलत होते. शीर्षकाशिवाय कवितेबद्दल काहीच न बोलता त्यांनी रूपरावांचंच गुणगान केलं होतं. उपस्थित कंटाळले होते, वारंवार घड्याळाकडे बघत होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून शेवटी माधवराव आवेशात म्हणाले, जेव्हा केव्हा कवितेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहासकाराला रूपरावांची दखल घ्यावीच लागेल, अन्यथा इतिहास अपुरा ठरेल. माधवरावांच्या उद्गारामुळे तर रूपराव आनंदाने लोटपोट झाले होते. या आनंदात रूपराव असतानाच त्यांचे भाऊसासरे चंद्रशेखर यांनी कोणाचे आभार मानले, कोण विसरले याची रूपरावांना साधी दखल सुद्धा घ्यावीशी वाटली नाही. आता नाश्ता चहापान सुरू होते. रूपराव ज्येष्ठांना अभिवादन करीत असताना त्यापैकी एक ज्येष्ठ म्हणाले, रूपराव, तुम्ही तुमच्या काकांना व्यासपीठावर बसवलं नाही, त्यांचं स्वागतही केलं नाही. निदान त्यांचे आभार तरी मानायचे होते. काकांचं आणि तुमचं पटत नाही का? हो नाही करीत असता रूपरावांची बोबडी वळली होती. शेवटी 4 पावलं पुढे जात नाही तोच त्यांचा समवयस्क खास निमंत्रित मित्र म्हणाला, रूपराव, तुमचा भाऊ पराग चांगलं सूत्रसंचालन करतो. तुमच्या आत्याचे यजमान नावाजलेले कवी आहेत. तुमची मावस बहीण छाया तर उत्तम गायिका असून सुद्धा तुम्ही तिला स्वागत गीत का म्हणू दिलं नाहीत? की तुम्ही त्यांना मुद्दामच टाळलत? असं मी नाही, अनेकांचं म्हणणं आहे. अशा अनेक प्रतिक्रिया ऐकून रूपराव फसले होते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातही त्या प्रतिक्रिया वाचून रूपराव कोलमडून खाली पडायचेच बाकी होते. बघितलंच श्रोते हो, आपल्याबद्दल किंवा आपल्या कर्तृत्वाबद्दल कुठलीही माहिती नसलेली माणसं केवळ प्रशंसा करायची, एक औपचारिकता निभवायची म्हणून बोलतात आणि आपण अक्षरशः भाळून जातो. पण खरी जीवाभावाची माणसं मात्र अशा वेळी आपल्यापासून दुरावण्याचीच शक्यता अधिक असते. तेव्हा जपायला हवं अशा नात्यांसकट स्वतःच्या आंतरिक प्रतिष्ठेलाही. पुन्हा भेटूयात माणसातला माणूस या कथासंग्रहातील पुढच्या कथेसह. तोपर्यंत मी रेश्मा आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.